गुढीपाडव्यानिमित्ताने ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळाला। ठाण्यातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेत शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय विभागातील संस्थांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर केले। विविध जाती धर्मांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाकुंभ यंदाच्या स्वागत यात्रेत दिसून आला। या स्वागत यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेते सहभागी झाले होते। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात श्री कोपिनेश्वर मंदिरापासून सकाळी 7 वाजता झाली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष शरद गांगल, आमदार संजय केळकर, श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट आणि इतर कार्यकर्ते तसेच काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। कोपरी येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने देवीची मिरवणूक काढून उत्साहात आगमन करण्यात आले। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, आयोजक आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक शिवसैनिक तसेच कोपरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सायंकाळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली। यानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। भंडाऱ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। भक्तांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी भक्तिमय वातावरणात मराठी ऑर्केस्ट्राचा शानदार कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात मराठी भक्तिगीते आणि गवळण सादर करून भक्तांची मने जिंकली। उत्सवाच्या निमित्ताने परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती। भक्तांनी देवीला फुलांनी सजवून पूजा अर्पण केली। संपूर्ण कोपरी परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे। चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत पूजा आरती करून देवीची स्थापना केली। त्यानंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आलारे या कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले। सत्कार मूर्ती विक्रांत सुभाष कोळी, रत्नप्रभा राजेश कोळी, गोपिका स्वप्नील कोळी, सुरेखा संजय ठाणेकर, आराध्य राहुल नाखवा, भावना मात्रे, युगंधरा दर्शन कोळी, जयराम महादेव हजारे, हिना राजकमल म्हात्रे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन देवीचे दर्शन करून या कोळी गीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडला। प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी सकाळपासूनच स्वामी भक्तांनी हजेरी लावून पादुकांचे दर्शन घेतले। या सोहळ्यात स्वामी समर्थ महाराज स्वतःहून आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया समस्त भाविकांनी बोलताना व्यक्त केली। श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे आणि आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे या मठाचे मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचे पूजन व दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निमंत्रक विद्याधर वैशंपायन यांनी दिली। नौपाड्यातील ताराबाग सोसायटी मंदिरच उभारण्यात आले नाही तर तेथे भक्त मंडळाचीही स्थापना करण्यात आलेली आहे। त्या मंडळाच्या माध्यमातून पुढे या मंदिराचे काम केले जाणार आहे, असे बाळा खोपकर यांनी बोलताना सांगितले। तर पहिल्या वहिल्या सोहळ्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पूजन आणि दर्शनाने त्या मंदिरात स्वामींचा वास प्रत्यक्षात भासत होता, असेही भाविकांनी बोलताना सांगितले। वक्रतुंड औरंगाबादकर, मी अक्कलकोटला गुरुमंदिरामध्ये असतो, बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये। स्वामी समर्थांचे जे गुरुमंदिर बाळप्पा महाराजांचं मठ आहे त्या ठिकाणी सद्गुरू बाळप्पा महाराज, त्यांच्यानंतर सद्गुरू गंगाधर महाराज आणि परमसद्गुरू श्री गजानन महाराज असं हे अक्कलकोटचं धर्मपीठ आहे। आता सध्या परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजमवाले हे सध्या अध्यक्ष आहेत व पीठाधीश आहेत गुरुमंदिराचे। त्याचंच विस्तारित स्वरूप म्हणून शिवपुरी नामक यज्ञनगर अक्कलकोटला महाराजांनी वसवलेलं आहे, ज्या ठिकाणी शेकडो वर्षानंतर प्रथमच असा सोमयज्ञ झालेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी आज जागतिक 80 ते 90 देशातनं लोक अग्निहोत्र ही उपासना शिकण्यासाठी येतात। अग्निहोत्र ही उपासना गुरुमंदिरातनं परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी दिलेली आहे। आता साधारणतः जगामध्ये 90 पेक्षा अधिक देशांमध्ये अग्निहोत्राचे लोक आचरण करतात। ते अक्कलकोटला आपलं केंद्रस्थान आहे गुरुमंदिर शिवपुरीला, त्या ठिकाणी सगळे लोक येतात। त्याचबरोबर आता सध्या डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराजांनी मागच्या 12 मार्चला मोठा अग्निमंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्यासाठी आता पुढचं जे नियोजन आहे येत्या भावी काळामध्ये सगळ्या लोकांसाठी त्या ठिकाणी अग्नि उपासनेचं केंद्र मोठं असावं, एक अग्निमंदिर मोठं असावं अशी योजना त्या ठिकाणी केलेली आहे। आज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी समर्थ महाराजांची जयंती आहे, त्याबद्दल इथे ही जी ताराबाग म्हणून सोसायटी आहे पद्मनाभ डेव्हलपर्स यांनी बांधलेली, तिथे स्वामी समर्थांचं देऊळ बनवलेलं आहे। आणि आज गुरुमंदिर अक्कलकोट इथलं तिथून स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दीने आमच्याकडे भाविक आज दर्शनाला आलेले आहेत। तिथे स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन, सकाळी त्याची विधिवत पूजा झालेली आहे आणि आता एक 4 तासासाठी या पादुका आमच्या इथे राहणार आहेत आणि जणू काही स्वामीच इथे आलेत आज आशीर्वाद द्यायला असं सगळ्यांना भास होतोय। त्यामुळे ठाण्यातून समर्थ प्रतितयश नागरिक आणि सगळेच सामान्य नागरिक सगळेच इथे येऊन छान दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि अशीच स्वामींची कृपा आमच्यावर राहू दे आणि या मंदिराची सेवा आमच्या हातून सतत घडत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना।